घरातली अशांतता आणि सतत होणारे वादविवाद, कटकटी हे सगळं काही एकदाचं थांबायला हवं. यासाठी मी हे पाऊल उचललं. नक्की पहा. सतत होणारे वादविवाद, घरातल्या छोट्या मोठ्या कटकटी यापासून जर आपल्या घराला कायमचं सुरक्षित ठेवायचं असेल ना, तर महिलांनी महिन्याच्या या दिवशी ह्या गोष्टी नक्की करायला हव्यात. तर तो दिवस असतो अमावस्याचा. तर अमावस्या ही आपल्याला खूप वाईट अशी मानली जाते. पण अमावस्या हाच असा एक दिवस शुभ मानला जातो आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी बाहेर घालवण्यासाठी. तर त्यासाठी काय काय करायचं आहे, कसं करायचं आहे, संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. जिथे घर स्वच्छ असेल, हवा खेळती असेल आणि सगळं काही नीटनेटकं असेल, तर अशा घरात नक्कीच लक्ष्मीचा वास असतो. अलक्ष्मी त्या घरात अजिबात टिकत नाही. त्यामुळे घरातली सगळी काही धूळ, कचरा, जाळी, कळमटं सगळं काही साफ करण्याचा दिवस असतो, तो म्हणजे अमावस्याचा. रोजच्या रोज आपल्याला जरी वेळ मिळाला नाही जाळं वगैरे काढण्याचा, धूळ वगैरे साफ करण्याचा, पण अमावस्येच्या दिवशी हे काम नक्की करायचं आहे. घरातली जेवढी काही जाळं, धूळ, फॅनवरचा कचरा, आरसे असतील खराब झालेले, सगळं काही असेल ना, ते सगळं काही अगदी साफ करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे फरशी पुसायची. रोजच्या रोज जशी आपण फरशी पुसतो ना, त्याचप्रमाणे फरशीसुद्धा छान पुसून घ्यायची आहे. फक्त यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे गोमूत्र, थोडासा कापूर, हळद आणि खडा मीठ. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये हे थोड्या थोड्या प्रमाणात घालायचं आणि याने संपूर्ण घर अगदी स्वच्छ पुसून घ्यायचं. यामुळे घरामध्ये जेवढ्या काही वाईट शक्ती, वाईट विचार असतील ते बाहेर पडण्यास मदत होते. तर संपूर्ण घर व्यवस्थित साफ करून घ्यायचं, छानपैकी चकचकीत करायचं. आपल्याला रोज जरी वेळ मिळाला नाही तरीसुद्धा अमावस्येच्या दिवशी हे नक्की करायचं. त्यानंतर स्वच्छ आंघोळ वगैरे करून उंबरठा आपल्याला लेपन करायचं आहे. उंबरठा लेपन कसं करायचं हे तुम्हाला माहितीच आहे, तरीसुद्धा मी सांगते. तर फक्त मी इथे घेतलेलं आहे हळद आणि गोमूत्र. यामध्ये मिक्स करायचं हळद आणि गोमूत्र एकत्र आणि उंबरठ्याचं छान लेपन करायचं. घरामध्ये कुठलाही आपल्याकडे माणूस आला तर तो कुठल्या विचाराने आपल्या घरामध्ये पाऊल ठेवतो हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आपण जर अशा पद्धतीने उंबरठा लेपून ठेवला रोजच्या रोज, जरी म्हटलं तुम्हाला वेळ मिळाला तरीसुद्धा तुम्ही करू शकतात. पण अमावस्येच्या दिवशी हे करायचंच आहे. तर यामुळे काय होतं ना, की वाईट विचार, वाईट लोक आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत. नेहमीच आपल्या घरामध्ये असे लोक एंटर करतात ज्यांचे विचार खरोखरच खूप चांगले असतात. यामुळे घरातली हवासुद्धा शुद्ध राहते, वातावरण फ्रेश राहतं. तर अशासाठी उंबरठा लेपन आपल्याला करायचा असतो. तुम्ही कुठल्या विचाराने करतात मला माहिती नाही, पण मी तरी हाच विचार ठेवून करते की माझ्या घरामध्ये जो कोणी व्यक्ती येईल तो अगदी चांगल्या विचारांचा असो आणि त्याचा पायगुण हा माझ्या घरासाठी बेस्ट असावा. घरातली संपूर्ण नकारात्मकता घालवण्यासाठी अमावस्येचा दिवस हा बेस्ट मानला जातो. तशा पद्धतीने आपण सगळी काही तयारी करायची. आदल्या दिवशीच प्लॅन करून ठेवलं की सोपं पडतं. आपल्याकडे अमावस्येला खूप साऱ्या गोष्टी करत नाही, पण ज्या गोष्टी करतो हे कोणालाच माहिती नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला अमावस्येच्या दिवशी असं काय करायचं आहे जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण हे खूपच सकारात्मक होणार आहे. तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा नक्कीच. त्यानंतर आता गॅस ओटासुद्धा छान पुसायचा आहे आपल्याला. गॅस क्लीन करतोच आपण रोजच्या रोज, पण आजची सफाई जरा वेगळी आहे. गॅस शेगडी पूर्णपणे घासून पुसून स्वच्छ करायची आणि सगळं काही माझं सकाळचं जेवण वगैरे आटोपलं आहे. आता गॅस वगैरे सगळं पुसून ठेवते आणि संध्याकाळी आपल्याला यावर किचनमध्ये दिवा लावायचा असतो. अमावस्येच्या दिवशी गॅस शेगडीची पूजा करायची आणि संध्याकाळी दिवा आपल्याला लावायचा असतो. तर किचन साफ करण्याचा भरपूर साऱ्या टिप्स आहेत माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये, त्या तुम्ही नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडतील. रोजच्या रोज जरी आपण गॅस स्वच्छ पुसून घासून ठेवत असलो ना, तरीसुद्धा आजच्या दिवशी तुम्ही अमावस्येच्या दिवशी म्हणजे अजिबात स्किप करू नका. ओटा आणि किचन साफ करणं, गॅस शेगडी साफ करणं, सगळं काही आजचा दिवस असतो साफसफाई करण्याचा. एकाच दिवशी आपण सगळी साफसफाई केली तर घरसुद्धा खूप छान दिसतं आणि चमकायला लागतं. आणि दर महिन्याला आपण जर अशी सफाई ठेवली वरच्यावर तर आपल्याला एकदमच लोड येत नाही डीप क्लिनिंग करायचा. तर रोजच्या रोज आपण अशा पद्धतीने साफ करायचंच आहे आणि अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक्स्ट्रा थोडीशी मेहनत घ्यायची आहे.
तर आता देवपूजा करायची आहे. तर रोजच्या रोज आपण देवांना छानपैकी स्नान घालतोच, कधी कधी दुधाने अभिषेक घालतो, असं काही ना काही चालूच असतं. पण अमावस्येच्या दिवशी देवांना अगदी व्यवस्थित घासून ठेवायचे असतात. याला छान असं लेपन लावायचं असतं, जेणेकरून तुमचे जे देव आहेत थोडेसे त्यांची फिनिशिंग कमी पडली असेल तर ते छान उजळवायचे दिवस असतो तो म्हणजे अमावस्याचा. तर देव कसे उजळवायचे आणि कशा पद्धतीने स्वच्छ करायचे याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. तुम्हाला ह्या टिप्स नक्की आवडतील. अगदी बारीक नक्षीकाम असलेले देव आणि खूप जास्त हळदी कुंकवाचे डाग असलेले देवसुद्धा अगदी व्यवस्थित अशा साफ होतात. त्यासाठी तुम्हाला हे लेपन तयार करायचं असतं. ते लेपनचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर शेअर केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. तर आता बघा देव वगैरे सगळे काही साफ करून झाले ना, तर आता देवपूजेला सुरुवात करणार आहे. आपलं देवघर हे किती स्वच्छ आहे आणि त्यामध्ये असलेले देव किती छान प्रसन्न आहेत यावरूनच आपल्या घरातलं वातावरण ठरत असतं. तर त्यासाठी ना आपल्या घरातलं देवघरसुद्धा खूप खूप स्वच्छ ठेवायला हवं आणि त्यातले देवसुद्धा प्रसन्नतेने दिसायला हवेत. त्यासाठी ते व्यवस्थित साफसुद्धा करावे लागतात. तर त्यासाठी अमावस्येचा दिवस असतो, शुभ मानला जातो संपूर्ण देव अगदी व्यवस्थित क्लीन करण्यासाठी. तर त्या दिवशी संपूर्ण देवपूजा छान करायची आहे आणि त्यासोबतच देवसुद्धा छान असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये बराचपैकी कचरा असतो, जो आपण कधी ना कधी आपल्याला यूज होईल म्हणून पण ठेवलेला असतो, तर तो सुद्धा बाहेर काढायचा आहे. सगळं काही घर क्लीन करायचं आहे. त्यासोबतच घरातला भंगारसुद्धा बाहेर काढायचा आहे. आता दिवसभरामध्ये सगळे काही कामं झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला गॅस शेगडीची पूजा करायची आहे आणि पूजा करण्याच्या आधी आपल्याला आपल्या किचनच्या समोर जी काही भिंत असेल त्या भिंतीवर छान असं स्वस्तिक काढायचं आहे आणि नॉर्मली आपली जी काही पूजा करायची आहे. आपलं स्वयंपाकघर हे अन्नपूर्णा देवीचे स्थान मानले जाते, जिथून आपल्या दिवसाची सुरुवात होते, आपल्या सगळं काही गरजा पूर्ण होतात. ती शेगडी आणि ती अन्नपूर्णा देवी याची आपल्याला कृतज्ञता म्हणून छानपैकी देवीची पूजा करायची आहे आणि त्यासोबतच गॅस शेगडीची सुद्धा पूजा करायची आहे. संध्याकाळच्या वेळी किचनमध्ये दिवा लावायचा आहे. जर किचन छोटा असेल तुमचं तर तुम्ही बाहेरसुद्धा लावू शकतात, पण थोड्या वेळेसाठी तरी किचनमध्ये दिवा लावायचा, जरा लक्ष ठेवायचं बस आणि छानपैकी पूजा करून घ्यायची आहे. तर मंडळी, अमावस्या वाईट आहे म्हणून आपण काहीच करायचं नाही, काही शुभ करायचं नाही असं जर तुम्ही विचार करत असाल तर असं बिलकुल नाही आहे. घरातली सगळी काही निगेटिव्हिटी घालवण्याचा हा अगदी बेस्ट दिवस असतो. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून पहा. एक दिवस अमावस्या अशा पद्धतीने सगळं काही करून पहा. तुम्हाला नक्कीच याचा प्रभाव जाणवेल, अनुभव येईल आणि आला की नाही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बस आजपुरतं इतकंच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.